welcome to our science classroom. Today we are going to learn lesson number 12, Introduction to Acid and Base, video number 2, standard 8th. Okay, in this video we have to learn here about acid and bases. So dear student, we learn about acid. What is acid? आम्ल म्हणजे काय? Acid is such a substance which gives H positive ions in solution state. For example, hydrochloric acid dissociate in water solution. When hydrochloric acid HCl aqueous dissociate in water, it gives H positive ion mean hydrogen ion and Cl negative means chloride ion. Means it is a process of dissociation. Okay, this H positive ions, a substance which gives H positive ion in solution state is called acid. Okay, म्हणजेच ज्या पदार्थामध्ये म्हणजे आम्लारी पदार्थ कोणाला म्हणतो की आम्लारी पदार्थ पाण्यामध्ये मिसळल्यानंतर तो H पॉझिटिव्ह आयन्स तयार होतो, त्याला आपण ॲसिड असं म्हणत असतो. ओके, म्हणजे डिसोसिएशन ऑफ H पॉझिटिव्ह आयन. ओके, HCl डिसोसिएट इन वॉटर सोल्युशन अँड गिव्स H पॉझिटिव्ह आयन. यामध्ये H पॉझिटिव्ह आयन्स हा सेपरेट होत असतो, त्यालाच आपण ॲसिड असं म्हणतो आहे. ओके, त्यानंतर आपण पाहतो आहे एक्झाम्पल्स ऑफ ॲसिड, म्हणजे ॲसिडचे उदाहरण आपण या ठिकाणी बघूया. एक्झाम्पल्स ऑफ सम ॲसिड: हायड्रोक्लोरिक ॲसिड HCl, नायट्रिक ॲसिड HNO3, सल्फ्युरिक ॲसिड H2SO4, कार्बोनिक ॲसिड H2CO3. ओके, that used in cold aerated drinks, H2CO3, H2CO3, it is used in aerated drinks, fizzy drinks we can tell it. Ascorbic acid, citric acid in lemon and other fruits. Okay, citric acid in lemon, लिंबू मध्ये सायट्रिक आम्ल असते. ॲसिटिक ॲसिड इन व्हिनेगर म्हणजेच ॲसिटिक ॲसिड. ओके, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ ॲसिड. तर ही ॲसिडची आम्लाची उदाहरणं आपण या ठिकाणी अभ्यासलेली आहेत. आवर डेली डाएट कंटेन फ्यू नॅचरल मीन्स ऑर्गॅनिक ॲसिड्स. दे आर माइल्ड इन नेचर अँड हेन्स नॉट हार्मफुल लाईक मिनरल ॲसिड्स. हे जे मिनरल ॲसिड्स आहे, सल्फ्युरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड, हायड्रोक्लोरिक ॲसिड, याप्रमाणे हे जे नॅचरल ॲसिड्स असतात, ऑर्गॅनिक ॲसिड्स असतात, हे तितके हार्मफुल नसतात, कारण ते माइल्ड इन नेचर असतात. ओके, आपण या ठिकाणी लुक ॲट हियर सम ॲसिड्स, नॅचरल ऑर ऑर्गॅनिक ॲसिड. व्हिनेगर, व्हिनेगर मीन्स ॲसिटिक ॲसिड. इन ऑरेंज देअर इज ॲस्कॉर्बिक ॲसिड, संत्र्यामध्ये ॲस्कॉर्बिक ॲसिड असते. टॅमॅरिंड, चिंचामध्ये टार्टारिक ॲसिड असते. टोमॅटोमध्ये ऑक्झॅलिक ॲसिड असते आहे. कर्डमध्ये, दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असते. आपण या ठिकाणी अभ्यासू शकतो ऑर्गॅनिक ॲसिड म्हणजेच नॅचरल, नैसर्गिक आम्ल कोणते? ॲसिटिक ॲसिड. व्हिनेगरमध्ये ॲसिटिक ॲसिड असते, हे नैसर्गिक आम्ल आहे. ऑर्गॅनिक आम्ल असते, हे आपल्या शरीरासाठी हानिकारक नसते आहे. ऑरेंज म्हणजेच संत्र्यामध्ये ॲस्कॉर्बिक ॲसिड असते आहे. टॅमॅरिंड म्हणजे चिंचामध्ये टार्टॅरिक ॲसिड असते आहे. टोमॅटोमध्ये ऑक्झॅलिक ॲसिड असते. कर्ड म्हणजे दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असते. ताकामध्ये पण लॅक्टिक ॲसिड असते. लेमनमध्ये सायट्रिक ॲसिड्स म्हणतात असते. तर दीज आर द नॅचरल ॲसिड्स ऑर ऑर्गॅनिक ॲसिड्स. Okay, then properties of acids, we learn here properties of acids. What are the properties of acids? Look here, acids are sour in taste. आपल्याला माहिती आहे की आम्ल हे चवीला आंबट असतात. ॲसिड मॉलिक्यूल कंटेन हायड्रोजन अ मेन कन्स्टिट्युएंट. म्हणजेच ॲसिडमध्ये, आम्लामध्ये हायड्रोजन हा मुख्य घटक असतो. ओके,
आपण आताच पाहिलं ॲसिड म्हणजे एखादा पदार्थ पाण्यात विरघळल्यानंतर जर H पॉझिटिव्ह आयन मिळत असेल तर त्याला आपण ॲसिड म्हणतो आहे. ॲसिड मॉलिक्यूल कंटेन हायड्रोजन ए मेन कॉन्स्टिट्युएंट. ॲसिड रिॲक्ट विथ मेटल टू फॉर्म हायड्रोजन गॅस. ॲसिडची रिॲक्शन ही मेटलसोबत होते आहे आणि हायड्रोजन गॅस तयार होतो. ॲसिड रिॲक्ट विथ कार्बोनेट अँड लिबरेट कार्बन डायऑक्साईड गॅस. ब्ल्यू लिटमस टर्न रेड इन ॲसिड. ओके, ब्ल्यू लिटमस निळा लिटमस पेपर हा आम्लामध्ये तांबड्या रंगाचा म्हणजेच लाल रंगाचा होत असते. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. लिटमस पेपर इज यूज टू टेस्ट आयदर इट इज ॲसिड ऑर बेस. मग ॲसिड जर असेल तर ब्ल्यू लिटमस टर्न रेड इन ॲसिड. ओके, आपण या ठिकाणी ॲसिडच्या प्रॉपर्टीज म्हणजेच गुणधर्माचा अभ्यास केला. नाव वी लर्न हिअर युजेस ऑफ ॲसिड्स. मग ॲसिडचा उपयोग कुठे होतो? युजेस ऑफ ॲसिड वी लर्न हिअर. डिअर स्टुडंट, ॲसिड्स आर यूज इन द प्रोडक्शन ऑफ केमिकल फर्टिलायझर्स. रासायनिक खतांच्या उत्पादनासाठी आम्लाचा उपयोग होतो. ॲसिड्स आर यूज इन प्रोडक्शन ऑफ एक्सप्लोजिव्ह, ऑइल प्युरिफिकेशन, मेडिसिन्स, डाईज अँड पेंट्स. आम्लाचा उपयोग स्फोटक पदार्थ तयार करण्यासाठी, तेलाच्या शुद्धीकरणासाठी, औषधांमध्ये, डाईज म्हणजे रंगामध्ये आणि पेंटमध्ये या ॲसिडचा उपयोग होतो. हायड्रोक्लोरिक ॲसिड इज यूज फॉर द प्रिपरेशन ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ क्लोराईड सॉल्ट. क्लोराईड सॉल्ट जे असतात क्षार यांच्या उत्पादनासाठी हायड्रोक्लोरिक आम्लाचा उपयोग होतो. डायल्यूट H2SO4 ॲसिड इज यूज इन बॅटरीज दॅट इज इलेक्ट्रिक सेल. मोटर कारच्या बॅटरीज असेल, ट्रकची बॅटरी असेल, ऑटोची बॅटरी असेल, मोटरसायकलमध्ये असणाऱ्या बॅटरीज असेल, या बॅटरीमध्ये सल्फ्युरिक ॲसिड H2SO4चा उपयोग केला जातो. यामध्ये डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड असतं बॅटरीमध्ये. हा सुद्धा आपण लक्षात घ्यायचा आहे. डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड इज यूज फॉर द स्टरलायझेशन ऑफ वॉटर. पाण्याच्या निर्जंतुकीकरणासाठी. स्टरलायझेशन ऑफ वॉटर म्हणजे स्टरलायझेशन ऑफ वॉटर म्हणजे पाण्याच्या निर्जंतुकीकरणासाठी डायल्यूट HCl हायड्रोक्लोरिक ॲसिडचा वापर केला जातो. स्टरलायझेशन मीन्स द प्रोसेस ऑफ किलिंग ऑर रिमूव्हिंग ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. ओके, हे आपण या ठिकाणी पाहिलं. ॲसिड्स इज यूज फॉर मेकिंग व्हाईट पेपर फ्रॉम वूड पल्प. ओके, हे सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यासतो आहे. पेपर म्हणजेच कागद बनवण्यासाठी, लाकडापासून कागद बनवण्यासाठी आम्लाचा उपयोग होत असतो. त्यानंतर अत्यंत महत्त्वाची अशी माहिती आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. कॉस्टिसिटी ऑफ कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड अँड बेस. कॉस्टिसिटी म्हणजे दाहकता, आम्लाची किंवा आम्लारीची दाहकता म्हणजे काय? कॉस्टिक्स or acids are chemicals that burn or corrode people's skin, eyes and mucous membrane on contact. म्हणजे जर या तीव्र अशा आम्ल आणि आम्लारीचा जर आपल्या त्वचेशी, डोळ्याशी जर संपर्क आला तर ती त्वचा जळते किंवा करोड होते आहे. त्याला दाहकता म्हणतोय आपण. ती भाजल्या जाते. ओके, त्यापासून आपलं शरीर भाजते आहे, दुखी होते आहे. तर त्याला आपण कॉस्टिसिटी ऑफ कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड्स अँड बेस म्हणतो आहे. यानंतर डिझॉल्युशन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 इन वॉटर जनरेट लार्ज अमाऊंट ऑफ हीट. जर मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र असं सल्फ्युरिक आम्ल जर पाण्यामध्ये विरघळत असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता तयार होत असते. देअरफॉर फॉर डायल्युशन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड इट इज स्लोली ॲडेड टू वॉटर. आणि म्हणून कधीही पाण्यामध्ये आपण काय करतो आहे, हे जे ॲसिड असते डायल्यूट करण्याकरिता हळूहळू पाण्यामध्ये इट इज स्लोली ॲडेड टू वॉटर म्हणजे हळूहळू पाण्यामध्ये मिक्स करायला पाहिजे. नाहीतर मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होऊन धोका तयार होऊ शकतो. नेव्हर ॲड वॉटर इन द कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड. हे गोष्ट लक्षात घ्यायची आहे. सल्फ्युरिक ॲसिडमध्ये, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिडमध्ये कधीही पाणी ॲड करू नका, टाकू नका. इट विल प्रोड्यूस इनॉर्मस हीट.
त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड उष्णता तयार होऊ शकते. ओके, ते सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. अँड कॉज एक्सप्लोजन, त्यामुळे स्फोटसुद्धा होऊ शकतो. बेसेस लाईक सोडियम हायड्रॉक्साईड, बेसेस लाईक सोडियम हायड्रॉक्साईड. आता लक्षात आलं आपल्या की सल्फ्युरिक ॲसिडमध्ये पाणी का टाकू नये, कारण त्यामुळं प्रचंड हीट आणि एक्सप्लोजन स्फोट होऊ शकतो. बेसेस लाईक सोडियम हायड्रॉक्साईड अँड पोटॅशियम हायड्रॉक्साईड आर स्ट्रॉंग and caustic in nature. Their concentrated solution burn skin and it decompose just the protein in the skin. त्याचप्रमाणे सोडियम हायड्रॉक्साईड आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड हे जे बेस आहे, आम्लारी आहे, तर हे सुद्धा कॉस्टिक इन नेचर आहे. कॉस्टिक मीन्स दाहक. ओके, कॉस्टिक मीन्स दाहकता, तीव्रता त्यांच्यामुळे आपली त्वचा तिला दाहकता पोहोचू शकते, नुकसान होऊ शकते. ओके, तर यामुळे काय होते की आपल्या त्वचेमधलं जे प्रोटीन असते ते डिकम्पोज होत असते आणि म्हणून आपल्या शरीराला दाहकता निर्माण होते आहे. हे सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. मित्रांनो, या ठिकाणी यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये काही प्रश्न विचारलेले आहेत. We have seen that mineral acids are harmful to body. However, several organic acids are present in our body in plants which are useful to us. आपल्या शरीराला ॲसिड्स हे धोकादायक आहेत, पण आपल्या काही ऑर्गॅनिक ॲसिड जे असतात ते आपल्या बॉडीमध्ये आणि वनस्पतीमध्ये सुद्धा असतात, जे आपल्याला उपयोगी असतात. DNA म्हणजे डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड इज अन ॲसिड प्रेझेंट इन अवर बॉडी डिसाइड्स हेरिडिटरी प्रॉपर्टीज. DNA सुद्धा एक ॲसिडच आहे, न्यूक्लिक ॲसिड आपल्या शरीरामध्ये पेशींमध्ये असते आणि आपल्या हेरिडिटरी प्रॉपर्टीज ज्या असतात, अनुवांशिक जे गुणधर्म असतात ते डिसाईड करत असतात, ठरवत असतात. प्रोटीन विच आर पार्ट ऑफ अवर बॉडी सेल्स आर मेड अप ऑफ अमिनो ॲसिड्स. आपल्या शरीरामधले जे प्रोटीन्स असतात ते अमिनो ॲसिड्सपासून बनतात. फॅट ऑफ अवर बॉडी इज फॉर फॅटी ॲसिड्स. आपल्या शरीरामधील स्निग्धाम्ल फॅट जे असतं ते सुद्धा फॅटी आम्लापासून तयार होत असतं. म्हणजे अशा पद्धतीनं जे ॲसिड्स असते कशा पद्धतीनं उपयोगात होते त्याचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे. त्यानंतर मित्रांनो आपण अभ्यास करूया बेसेस अँड अल्कलीज. व्हॉट आर द बेसेस? ज्या पद्धतीनं H पॉझिटिव्ह आयन म्हणजे ॲसिड होते आहे, त्याच पद्धतीनं बेस इज द सबस्टन्स हुज वॉटर सोल्युशन गिव्ज हायड्रॉक्साईड आयन्स. म्हणजे बेस असा पदार्थ आहे पाण्यामध्ये मिक्स झाल्यानंतर OH निगेटिव्ह आयन्स त्यापासून मिळतात, त्याला बेस असं म्हणतात, आम्लारी असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल सोडियम हायड्रॉक्साईड NaOH, when it is mixed in water it gives rise to sodium positive ion and OH negative ion. Okay, when base is a substance which water solution gives hydroxyl ion, OH ions त्यापासून मिळते आहे, त्याला आपण बेस असं म्हणतो आहे, आम्लारी असं म्हणतो आहे आपण. लुक ॲट हिअर सम आर द बेसेस: सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड, कॅल्शियम हायड्रॉक्साईड, magnesium hydroxide and ammonium hydroxide. These are the examples of some bases. Okay, त्यानंतर आपण अभ्यासूया formulae of alkali and their uses. Here are the name of the bases: sodium hydroxide, caustic soda, formula NaOH आणि यूज आहे वॉशिंग सोप. धुण्याचं साबण बनवण्यासाठी आपण या कॉस्टिक सोड्याचा म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईडचा यूज करतो आहे. पोटॅशियम हायड्रॉक्साईड और पोटॅश KOH फॉर्म्युला आहे. सोप आणि शॅम्पू, साबण आणि शॅम्पू, लिक्विड सोप बनवण्यासाठी याचा उपयोग करतो आहे. कॅल्शियम हायड्रॉक्साईड और लाईम वॉटर CaOH/2 फॉर्म्युला अँड याचा यूज आहे लाईम म्हणून आपण यूज करतो आहे. व्हाईट वॉशिंगसाठी याचा उपयोग करतो आहे आपल्या घरासाठी. मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड और मिल्क ऑफ मॅग्नेशिया फॉर्म्युला आहे मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड MgOH/2. ॲसिडिटी रेझिस्टंट मेडिसिन्स म्हणजे अँटासिड्स जे असतात, ॲसिडिटी होऊ नये म्हणून जे मेडिसिन असते त्याला अँटासिड्स म्हणतो आहे आपण, तर ते बनवण्यासाठी मॅग्नेशियम हायड्रॉक्साईडचा उपयोग केला जातो. त्यानंतर अमोनियम हायड्रॉक्साईड आहे NH4OH फॉर द प्रोडक्शन ऑफ
फर्टिलायझर्स, DAP डायअमोनियम फॉस्फेट सारखे काही खतं बनवण्यासाठी अमोनियम हायड्रॉक्साईड NH4OH चा उपयोग होतो. या ठिकाणी आपण मित्रांनो फॉर्म्युली ऑफ बेसेस अँड देअर युजेस यांचा अभ्यास केलेला आहे. त्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ अल्कलीज म्हणजेच अल्कलीचे गुणधर्म काय आहे ते आपण या ठिकाणी अभ्यासूया. Look at here first properties of alkalis. Bases has bitter taste. Bases has bitter in taste. They are slippery. हाताला आपल्याला ते चोपडे लागणार आहे. Bases contain OH निगेटिव्ह आयन. हे आत्ताच आपण पाहिलेलं आहे. म्हणजेच ॲसिडमध्ये H पॉझिटिव्ह आयन असते तर OH मध्ये म्हणजे अल्कली म्हणजेच बेसमध्ये OH निगेटिव्ह आयन असते आहे. मेटल ऑक्साइड्स आर जनरली बेसिक इन नेचर. मेटल ऑक्साइड जे असतात ते बेसिक इन नेचर असतात. ओके, दीज आर द प्रॉपर्टीज ऑफ अल्कलीज. ओके, त्यानंतर आपण बघू व्हॉट इज मीन बाय न्यूट्रलायझेशन. ओके, न्यूट्रलायझेशन म्हणजे उदासीनीकरण. व्हॉट इज मीन बाय न्यूट्रलायझेशन. ओके, न्यूट्रलायझेशन वी हॅव सीन दॅट ॲसिड कंटेन H पॉझिटिव्ह आयन. आपण आत्ताच यापूर्वी अभ्यास केलेला आहे. ॲसिड कंटेन H पॉझिटिव्ह आयन्स अँड बेस कंटेन OH निगेटिव्ह आयन. ओके, salt and water are formed by combination of acid and base. म्हणजे न्यूट्रलायझेशन मीन्स when acid react with base, when acid react with base it form salt and water is called neutralization. उदासीनीकरण म्हणजे आम्ल आणि आम्लारी यांच्या रासायनिक क्रियेतून क्षार आणि पाणी तयार होतं आहे त्याला उदासीनीकरण असं म्हणतात. when acid react with base it form salt and water is called a neutralization reaction. For example, HCl is acid hydrochloric acid, NaOH is sodium hydroxide. When both these acid and base HCl and sodium hydroxide react, they form sodium chloride, a salt and H2O water. Okay, do you understand this? What is mean by neutralization? उदासीनीकरण म्हणजे काय त्याचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. ओके, त्याच पद्धतीनं आपण अभ्यासूया डू यू नो मध्ये. हायड्रोक्लोरिक ॲसिड इज प्रेझेंट इन अवर स्टमक. आपल्या पोटामध्ये सुद्धा स्टमकमध्ये सुद्धा हायड्रोक्लोरिक ॲसिड असते आहे. इट हेल्प टू इज डायजेशन प्रोसेस. त्यामुळे पचनाची जी प्रक्रिया असते ती इझी होते आहे, सोपी होते आहे. हाऊएव्हर एक्सेसिव्ह ॲसिड लीड टू इंडायजेशन. अँटासिड आर यूज टू कंट्रोल दिस हायपर ॲसिडिटी. म्हणजेच हायपर ॲसिडिटी जर ॲसिडिटी होत असेल आपल्याला जास्त ॲसिडचा जर आपण उपयोग करत असेल तर इंडायजेशन होते आहे. म्हणजेच एक्सेसिव्ह ॲसिड लीड टू इंडायजेशन. लक्षात घ्या, म्हणजे कमी प्रमाणात जर आम्ल असेल हायड्रोक्लोरिक ॲसिड पचनाची प्रक्रिया सहज सोपी करते आहे, पण जास्त प्रमाणात जर ॲसिड असेल तर इंडायजेशन होते आहे, अपचन होते आहे. आणि त्यावर उपाय म्हणून अँटासिडचा उपयोग केला जातो. अँटासिड्स आर यूज टू कंट्रोल द हायपर ॲसिडिटी. दिस मेडिसिन कंटेन मिल्क ऑफ मॅग्नेशिया. मिल्क ऑफ मॅग्नेशिया म्हणजे MgOH/2. मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड मीन्स मिल्क ऑफ मॅग्नेशिया. वी यूज milk of magnesia in antacid medicine. Such alkaline medicines neutralize excess ॲसिड प्रेझेंट इन स्टमक. आपण जे बाजारात मिळणारं जे अँटासिड औषध असते आहे ॲसिडिटी म्हणजे इनो ऑन ॲसिडिटी गॉन. म्हणजे इनोसारख्या जे औषधं असतात त्यामध्ये अँटासिड्स म्हणजेच मिल्क ऑफ मॅग्नेशियाचा उपयोग केला जातो. ओके, तर यामुळं काय होतं आहे ह्या अल्कलाइन मेडिसिन न्यूट्रलाइज एक्सेस ॲसिड प्रेझेंट इन स्टमक. द ॲसिडिटी ऑफ सॉइल इन्क्रीजेस ड्यू टू एक्सेसिव्ह यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स. जास्त प्रमाणात जर आपण रासायनिक खताचा उपयोग केला तर आपली जमिनीमध्ये ॲसिडिटी वाढेल. अंडर द गायडन्स ऑफ ॲग्रिकल्चरलिस्ट लाईमस्टोन ऑर लाईम वॉटर इज मिक्स इन ॲसिडिक सॉईल. म्हणजे अशा मग जास्त ॲसिड असलेल्या सॉईलमध्ये लाईम वॉटरचा उपयोग करतात कारण लाईम वॉटर ऑर लाईमस्टोन हे आम्लारी आहे, बेस आहे. सच अल्कलाइन सबस्टन्स न्यूट्रलाइज एक्सेस ॲसिड प्रेझेंट इन द सॉईल. अशा पद्धतीनं ॲसिड बेस
ची जी रिॲक्शन असते आहे न्यूट्रलायझेशन, उदासीनीकरणाची क्रिया जी असते त्याचा उपयोग आपण कशा पद्धतीनं आपल्या शेतामध्ये करतो ते सुद्धा आपण या ठिकाणी मित्रांनो अभ्यास केला आहे. आपल्याला हा माझा व्हिडिओ आवडल्यास आपण लाईक करावं आणि माझं यूट्यूब चॅनेल राजकुमार तिरभाने हे सबस्क्राईब करावं आणि आपल्या मित्रांना शेअर करावं. थँक्स फॉर वॉचिंग. ओके.